नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। तर आजची घटना ही ठाणे जिल्ह्यामधली आहे आणि 2023 डिसेंबरमधली ही घटना आहे। सोशल मीडियावर गेल्या काही दिवसापासून प्रिया सिंग हे नाव खूप चर्चेत आहे आणि आज आपल्याला प्रियाचीच घटना बघायची आहे। तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एका पोस्टद्वारे तिचा बॉयफ्रेंड आणि महाराष्ट्रातील एक उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजित गायकवाड याच्यावर गंभीर आरोप लावले होते। अश्वजितने आपल्या कारमध्ये चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आरोप प्रियाने लावला आहे। तसेच काही फोटो व एक पोस्ट शेअर करून त्यामध्ये अंगावर जखमाचे अनेक उरण पाहायला लागलेले दिसत आहे। रुग्णालयात दाखल असताना तिचे हे फोटो आणि पोस्ट बघता बघता वाऱ्याच्या वेगाने पसरून व्हायरल झाले आहे। याचे पडसाद राज्यभर उमटत असून याचा तपास मात्र सुरू आहे। बघूया सविस्तर घटना आहे काय, नेमकी कशी घडली, काय घडली आणि कुठे घडली। अलीकडे तरुणांमध्ये प्रेमाचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। यातील 90% तरुण तरुणी हे प्रेमाच्या आहारी गेलेले दिसून येतात। शाळा कॉलेजमध्ये तरुण तरुणी किशोरवयीन मुलं मुली प्रेमाच्या नावाखाली वाटेल ते करायला तयार आहेत। प्रेमाला जगाचा विरोध नाही आहे, परंतु प्रेम मात्र निर्व्याज निष्पाप असावे। परंतु आता वृत्तपत्रातून समाज माध्यमातून आपण बघतोय, वाचतोय, फक्त वासना आणि वासना दिसत आहे। या वासनेतून निर्माण झालेले प्रेमात अनेक वेळा खुनासारखे प्रकारही घडतात। हे सांगायला नको, काही कुमारी मातांनी होताना दिसतात। काही तरुण मुली त्या माता सध्या माताही होतात, प्रेग्नेंट राहत आहेत। तरुण तरुणी विरहातून ब्रेकअपमधून आत्महत्या करतात। यासाठी पालकांनी पाल्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे। शाळा कॉलेजमध्ये प्रेम, वासना व शारीरिक आकर्षण यावर विशेष भर देऊन लैंगिक विषय समजावून सांगण्याची निवांत गरज आहे। लवकरच या विषयावर शालेय जीवनापासून जागृती केली नाही तर येणारा काळ हा अतिशय भयंकर असू शकतो। शासनाने व शिक्षण खात्याने जरूर यावर लक्ष घेतले पाहिजे। आता अशी चर्चा जोरदार धरू लागलेली आहे। ठाण्यामध्ये इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर प्रिया सिंग वय 26 ही राहण्यास होती। तिचे इंस्टाग्रामवर 11 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। ती एक प्रसिद्ध ब्युटिशियन असल्याने सतत प्रसिद्धीच्या झेतात असते। दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत कासारवडीली पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रिया सिंग हिच्या अंगावर चारचाकी घालून तिला चिरडून मारण्याचा प्रयत्न झाल्याने समोर आले आहे। तिने पोलीस ठाण्यात त्या संदर्भात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही। तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सांगितले तिने तिच्या इंस्टाग्रामवरती आपेबीत जाहीर केली, तेव्हा सगळीकडे एकच खळबळ उडाली होती। तिच्या वक्तव्याला प्रसारमाध्यमातून व इलेक्ट्रॉनिक्स मीडियातून उचलून धरले गेले आणि पोलिसांना त्याची तक्रार दाखल घ्यावी लागली। या संदर्भात प्रिया सिंग हिच्या आरोपावरून आणि अनधिकृत माहिती प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झालेल्या वृत्तात कानेकोपऱ्यात याचा शोध चालू आहे। प्रिया सिंग हिचे महाराष्ट्र राज्यामध्ये रस्ते विकास मंडळाच्या एका बड्या अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजित याच्याशी मैत्री झाली होती। त्याच्यासोबत ती गेल्या 4.5 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये राहत होती। या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध होते। ते एकत्र फिरायला जात असत आणि लवकरच ते लग्नही करणार होते। एकंदरीत त्यांचा प्रेमाचा पिक्चर व्यवस्थित सुरू होता, परंतु एके दिवशी अश्वजित हा त्याच्या लग्नाच्या बायकोसोबत फिरताना प्रियाला दिसला। तेव्हा तिने त्याला जाब विचारला असता अश्वजितने तिला शिव्या देत हाकलून लावले। त्याच्या या वागण्याचा तिला भयंकर राग आला, पण नंतर पुन्हा अश्वजित तिला भेटला। त्याने तिची समजूत घेतली आणि तिला सांगितले की मी लवकरच माझ्या बायकोला घटस्फोट देणार आहे, त्यानंतर आपण लग्न करू। आपल्यापासून आपल्या प्रियकराला आधीचे लग्न लपून ठेवले याचा तिला भयंकर मनस्ताप झाला होता, परंतु तो त्याच्या बायकोला घटस्फोट देऊन आपल्यासोबत लग्न करणार आहे म्हटल्यावर ती शांत बसणार नाही। परंतु पुन्हा एकदा तिने एका मॉलमध्ये अश्वजित व त्याच्या पत्नीला बघितले। तिचा राग अनावर झाला, पुन्हा त्याच्यामध्ये भांडण लागले। याचा अश्वजितला राग आला। रागाच्या भरात अश्वजितने संधी साधून त्याच 2 मित्राच्या मदतीने तिच्या अंगावर चारचाकी गाडी घातली आणि इथंच मात्र ती घटना घडलेली आहे आणि सदैवाने ती यातून वाचवली, याच्यातून ती बचवली। परंतु तिचा एक पाय 3 ठिकाणी फ्रॅक्चर झाला होता। गाडी खाली चिरलेल्या प्रिया सिंग हिच्या म्हणण्यानुसार ती 4.5 वर्षापासून अश्वजितसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि अश्वजित हा विवाहित आहे हे तिला माहीत नव्हते, असा आरोपही तिनं अश्वजितवर केला आहे। ही घटना 11 डिसेंबर 2023 रोजी ठाण्यातील एका हॉटेलबाहेर घडली होती। अश्वजित होता त्याच्या एक्सप्लोरर प्रोफाईलमुळे तो भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चाचा ठाणे विभागाला अध्यक्ष आहे। प्रिया सिंग याच्या म्हणण्यानुसार अश्वजितने तिला सांगितले होते की तो त्याच्या पत्नीसोबत एकत्र राहत नाही, ते दोघे विभक्त राहतात
आणि लवकरच अश्वजित हा प्रियासोबत लग्न करणार होता. त्या रात्री नेहमीप्रमाणे प्रिया सिंग ही अश्वजितला भेटायला गेली तेव्हा तो त्याच्या पत्नीसोबत तिला अडथळा आला आणि हे पाहून तिला धक्का बसला आणि ती त्याच्याशी बोलायला गेली तेव्हा अश्वजित हा संतापला आणि त्या दोघांमध्ये भांडण झाले असे प्रियाचे म्हणणे आहेत. अश्वजितने तिला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलावले. तिच्यावर त्याने अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. त्यातून तिला बेदम मारहाण केली. त्याने तिच्या डाव्या हातालाही चावा घेण्याचा प्रयत्न केला. आरोपही तिने केला. प्रिया सिंग हिच्या उजव्या पायाची 3 हाडे मोडलेली आहेत. तातडीने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिच्या खांद्यापासून कमरेपर्यंत तिला दुखापत झालेली आहे. ती हालचाल करू शकत नाही आहे. तिने याबाबत एफ.आय.आर. दाखल करण्यासाठी प्रयत्न केला आहे तेव्हा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र तिने सोशल मीडियावर पोस्ट केली की पोलीस तिच्या मदतीला धावून आले असाही दावा तिने केला आहे. या संदर्भात प्रिया सिंग हिच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांनी सांगितले की त्या सकाळी प्रिया सिंग हिची भेट घेतली असता तिची प्रकृती स्थिर असून जखमा मात्र गंभीर आहेत. जखमाच्या स्वरूपानुसार संबंधितावर कलम 307 लावणे गरजेचे आहे. ते मात्र लावण्यात आलेले नाही. त्यामुळे तिचे वकील हे तपास अधिकाऱ्यांना भेटले व कलम 307 कलम आणि 356 कलम लावण्याची विनंती केली आहे. मात्र पोलिसांनी याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊ असे त्यांनी सांगितले आहे. या संदर्भात अश्वजितने मात्र प्रियाने केलेले सर्व आरोप फेटाळून असून हा सर्व प्रकार खंडणी उकळण्याचा आहे असा दावा अश्वजितने केलेला आहे. मात्र समाजामध्ये आणि जनसामान्यात संदर्भात या चर्चेला उधाण आले असून या घटनेने महाराष्ट्रभर पडसाद उमटले आहे. एवढेच नाही तर प्रिया सिंग अश्वजित प्रकरण विधान परिषदेचे चर्चेत आले आहे. या घटनेने पडसाद उमटत असल्याने ठाणे पोलीस आयुक्त संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक SIT स्थापन केली आहे. तत्काळ त्यांनी या संदर्भातील आरोप असलेले 3 जण अश्वजित गायकवाड, रोमन पाटील, सागर शेळके यांना तत्काळ अटक करावी अशी विनंती केली आहे आणि न्यायालयासमोर हजर करावे. ठाणे न्यायालयाकडून 15,000चा जात मुक्तमाल जामीन देण्यात आला आहे. परंतु कोर्टाने त्यांचा आड घातले आहे. त्यांना तिघांनी पोलिसांनी तपास कामात संपूर्ण सहकार्य करावे तसेच फिर्यादी आणि साक्षीदार यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव टाकण्यात येऊ नये. तर दुसरीकडे ठाणे न्यायालयाने जमीन दिल्याने प्रिया सिंगचे वकील बाबा शेख यांनी सांगितले की या संदर्भात ते उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. ते म्हणतात की या प्रकरणामध्ये पोलिसांवर राजकीय दबाव होता. प्रिया सिंगचा पोलिसांनी जबाब घेतला नाही त्यावेळी ती पूर्णपणे शुद्धीवर नव्हती. तरी तिचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला. ठाणे पोलिसांनी अश्वजित व त्यांच्या साथीदारावर जामीनपत्र गुन्हे दाखल केल्याने अश्वजितला जामीन मिळण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात येत होती. प्रिया सिंग ही कलम 307चा गुन्हा नोंद करण्यासाठी मागणी केली होती परंतु पोलिसांनी तो गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोपी शेख यांनी केला आहे. न्यायालयाने जामीन करून दिला असल्याने प्रिया सिंगच्या वकिलाकडून त्यांचे कलम 307 व 376 चे कलम दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी माहिती दिली आहे. या संदर्भामध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे तिला भेटण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यांनी तिची भेट घेऊन न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की आपण पोलीस आयुक्तालयापासून तपास अधिकाऱ्यांसोबत बोललेलो आहोत मात्र सगळेच दबावात असल्याचे जाणवत होते. पीडित महिलेला कारखाली चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा नाही तर 2दा तिच्या पायाला गंभीर जखम झालेली आहे. अशा घटनेत पोलिसांकडून 307चा गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेत ते कलम नाही आहेत. तर बघा मित्रांनो, घटना अशी घडलेली ठाण्यामध्ये. इंस्टाग्रामवरली रील बनवणारी मुलगी, अतिशय फेमस आणि खूप जास्त फॉलोअर असणारी, हिचा एका मुलावरती प्रेम असतं. त्या मुलाचं लग्न झालेलं असतं तरी ती त्याच्यावर प्रेम करते आणि नंतर तो मुलगा ती लग्नाची आट घालतो आणि नंतर लग्न न करण्याचा सांगतो आणि स्वतःच्या पत्नीसोबत राहतो. त्यावेळेस कुठेतरी दोघांमध्ये वाद होऊन ही घटना घडते आणि तो रागाच्या भरामध्ये तिला गाडी खडी चिरडण्याचा मारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मुलींनी सावध व्हायला हवं या घटनेपासून. आणि प्रेम हे काय असतं, कसं असतं, कसं करायचं याचं थोडं नॉलेज घेऊन या गोष्टी घ्यायला पाहिजे. कोणत्या वयात ह्या गोष्टी घडल्या पाहिजे याचंही नॉलेज घेतलं पाहिजे. ही घटना ठाण्यामध्ये घडलेली आहे. आता याची कंप्लीट केस चालू आहे. बघू पुढं काय होतं आणि काय कसं होतं. आता सध्या जी आता प्रिया आहे ती सध्या तर हॉस्पिटलमध्ये आहे आणि तो भाजपाचा जो कार्यकर्ता आहे तो सध्या बाहेर फिरत आहे इकडे तिकडे. त्याला अजूनही तुरुंगात टाकलेलं नाही आहे. त्याच्यावर केस चालू आहे मात्र फक्त.
बघूया आता पुढं काय होतं काय नाही. चालेल मित्रांनो, आपण पुढच्या स्टोरीमध्ये भेटू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत काय आहे या घटनेबद्दल नक्कीच कळवा कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद. काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची.